श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आजपासून आपण श्री स्वामी चरित्र या पवित्र ग्रंथाचा अध्यायनिहाय प्रवास सुरू करत आहोत. या मालिकेच्या पहिल्या भागात आपण अध्याय क्रमांक 1 समजून घेणार आहोत. हा अध्याय फक्त कथा नाही, तो आपल्याला गुरुचे महत्त्व, श्रद्धा आणि भक्तीचा मार्ग समजावून सांगतो. चला सुरुवात करूया. अध्यायाच्या प्रारंभी सद्गुरूंना वंदन केले जाते. कोणतेही शुभ कार्य सुरू करण्यापूर्वी परमेश्वर आणि सद्गुरूंचे स्मरण करणे ही भारतीय परंपरा आहे. कारण सद्गुरूंच्या कृपेनेच अज्ञानाचा अंधार दूर होतो आणि ज्ञानाचा प्रकाश मिळतो. लेखक अत्यंत नम्रपणे सांगतात की मी हा ग्रंथ स्वतः बुद्धीने लिहित नाही, हे सर्व सद्गुरूंच्या कृपेने घडत आहे. यातून आपल्याला नम्रतेचा मोठा संदेश मिळतो. पुढे भक्तांना सांगितले जाते की जो मनापासून श्रद्धा आणि विश्वास ठेवून स्वामींचे चरित्र ऐकेल किंवा वाचेल, त्याला मानसिक शांती, धैर्य आणि योग्य मार्गदर्शन मिळेल. जीवनातील अडचणींना सामोरे जाण्याची शक्ती वाढेल. अध्याय आपल्याला एक महत्त्वाचा संदेश देतो. श्रद्धा आणि सबुरी. स्वामींवर विश्वास ठेवून सत्कर्म करत राहणे हाच खरा भक्तीचा मार्ग आहे. मित्रांनो, आजच्या धावपळीच्या जीवनात आपण अनेकदा चिंता, भीती आणि नैराश्य अनुभवतो. अशा वेळी स्वामींचे चरित्र आपल्याला आशा, धैर्य आणि सकारात्मक विचार देते. म्हणूनच दररोज काही मिनिटे स्वामींचे नामस्मरण करा, चरित्र वाचा किंवा ऐका आणि त्यातील शिकवण जीवनात उतरवण्याचा प्रयत्न करा. आजच्या पहिल्या अध्यायातून आपण 3 गोष्टी शिकलो. पहिली ती म्हणजे प्रत्येक कार्याची सुरुवात ईश्वर आणि सद्गुरूंच्या स्मरणाने करावी. दुसरी आणि महत्त्वाची गोष्ट, नम्रता हीच खरी भक्तीची ओळख आहे. आणि तिसरी आणि शेवटची गोष्ट, श्रद्धा, सबुरी आणि सत्कर्म यामुळे जीवनात योग्य दिशा मिळते. मित्रांनो, तुम्हाला हा अध्याय आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या कुटुंबियांसोबत शेअर करा आणि अशाच अध्यायनिहाय मालिकेसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुढील भागात आपण श्री स्वामी चरित्राचा अध्याय 2 समजून घेणार आहोत. तोपर्यंत जय जय रघुवीर समर्थ. श्री स्वामी समर्थ.